हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना। आजची सुरुवात मी किचनपासूनच करत आहे। तर आज मी माझं काम थोडं हलकं करून घेतलेलं आहे। हलकं म्हणण्यापेक्षा एवढं हलकं म्हणण्याजोगतं तर नाही आहे, पण थोडंफार तरी हलकं केलेलं आहे। कारण मला आज भाजी किंवा पोळी करायची टेन्शन नाही आहे। म्हणजे आज करायचं काय एवढा विचार करायची गरज नाही आहे। त्यासाठी काल जो होता श्रावण सोमवार, त्यासाठी मग मी भिजत टाकलेले होते साबुदाणे, पण फौजीन त्यांनी काही साबुदाणे वगैरे खाल्ले नाही। मग ते साबुदाणे तसेच पडले। दुसराच आमचा बेत झाला, मग आम्ही तेच खाऊन घेतलं आणि दूध केळी खाल्ली। मग त्याच्यामुळे भूक पण नव्हती तेवढी, मग आम्ही साबुदाणे काही केले नाही। मग ते साबुदाणे मला आज कामी येत आहे। मग प्रिशाला म्हटलं साबुदाणे करून देतो तिला टिफिनमध्ये, तर ती म्हटली नाही मम्मा मला साबुदाण्याचे वडे पाहिजे। त्यासाठी मग तिच्यासाठी केलेले इथे साबुदाण्याचे वडे। आता तिचा टिफिन वगैरे माझा पॅक करून झाला। आता तिला जायचं आहे मला स्कूलच्या बसस्टॉपपर्यंत सोडायला। त्यासाठी मी आता निघाली। इथं आहे तिची बडबड सुरू। त्यानंतर तिला स्कूलमध्ये जायच्या वेळेस इकडे तिकडे पाहत अशी धावत त्याच्यानंतर आहे इथे दुकान। त्यानंतर ती 2-3 दिवसापासून खूप मागे लागलेली होती की मम्मा मला कुरकुरे पाहिजे, पण तिला 5-7 दिवसापासून थोडं बरं नव्हतं। सर्दी खोकला आणि तापमध्ये होती खूप। मग त्यासाठी तिला नाही सांगत होती, पण ती खूप रडत होती तिथे। मग त्यासाठी तिला घेऊन दिलं। म्हटलं जाऊ दे बाई, आता घेऊन घे। आता लेकरांपुढे आपल्याला हट्ट आपल्याला करावंच लागतं, जाऊ दे म्हटलं आता घेऊन घे। त्यानंतर घरी आली, माझी काही जे बाकीची कामं होती ती आवरली। त्यानंतर घेतला आमचा पण स्वयंपाक करायला, कारण फौजींना जायचं होतं ड्युटीला। त्यासाठी घेतली मग इथे गोड आमटी करायला। म्हणजे त्यात शेंगदाण्याचं बारीक कूट घातलेलं आहे, दही असं मिक्स करून आणि जिऱ्याचा तडका दिलेला, ती आहे गोड आमटी। म्हणजे आमच्याकडे त्याला कढी म्हणतात। त्याच्यानंतर मी इकडे आमचे पण साबुदाणे तयार करून साबुदाण्याचे वडे तयार केले आणि त्यानंतर लागले साबुदाण्याचे प्रिपरेशन करायला। आज तर हिरव्या मिरचीचा साबुदाणा केला आहे फौजींच्या मर्जीचा, म्हणजे आज त्यांना खायचा होता हिरव्या मिरचीचा साबुदाणा। नाहीतर डेली तर लाल मिरचीचाच असतो, पण आज म्हणे हिरव्या मिरचीचा खायचं आहे। आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि बेल आयकन नक्की दाबा। त्याचसोबत आता इथे साबुदाणे मी करायला घेतले। आता साबुदाणे होत आहे आणि आमच्याकडे साबुदाणे हे उकळलेल्या बटाट्याचे असतात। त्यांना नॉर्मल बटाटा म्हणजे नुसतं चिरून वगैरे बटाटा केलं तर त्यांना तो साबुदाणा आवडत नाही, तर त्यांनी उकळलेले बटाटेच करावे लागतात। म्हणजे माझं काम सोपं करायला जाते, पण एवढं सोपं पण काही होत नाही। कारण आधी बटाटे उकडायचे, त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट वगैरे करायचं, साबुदाण्याचे वडे। म्हणजे मला तेवढंच पडलं भाजी पोळी, फक्त एवढा फरक आहे की मला पोळी वगैरे लाटावी लागली नाही। त्यासाठी मग माझं काम तेवढं तरी हलकं की आज मला पोळी नाही करावी लागली। त्यासाठी मग काम मला खूप सोपं वाटलं। आणि साबुदाण्याची खिचडी सगळ्यांची फेवरेट असते, तर या मग आमच्याकडे साबुदाणे वडे खायला आणि कढी आणि मिरचीसोबत। भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।